नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ता जो भारत पाकिस्तान यांच्यात ताणतणाव सुरू आहे त्याचा कोणत्या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो त्याची एक मी लिस्ट बनवली आहे. तर त्याचा परिणाम अडाणी पोर्टवर होऊ शकतो, कारण त्यांचं मुंद्रा पोर्ट आहे. ते राजस्थानमध्ये आहे. NHPC जम्मू काश्मीरमधल्या प्रोजेक्टमधून त्यांची जवळजवळ 36% वीज मिळते त्यांना. पॉवर ग्रीड गुजरात, राजस्थान इथे त्यांची सबस्टेशन्स आहेत. वेदांता राजस्थान आणि पंजाब सीमेला लागून त्यांचं CAIRN क्रेनचं ऑइल फील्ड तिथेच आहे. त्याचबरोबर श्री सिमेंट राजस्थानात आहे. टाटा केमिकल मिठापूर इथे आहे. HPCL राजस्थानात त्यांची रिफायनरी आहे. त्याचप्रमाणे रिलायन्सची सुद्धा रिफायनरी आहे. तर या सगळ्या कंपन्यांवर या ताणतणावाचा परिणाम होईल म्हणून यांचे शेअर मंदीत होते. अडाणी पोर्ट, रिलायन्स, NHPC, पॉवर ग्रीड, वेदांता, श्री सिमेंट, टाटा केमिकल, HPCL यांचे सगळ्यांचे शेअर आज मंदीत होते. त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी सेक्टर आणि टुरिझम सेक्टर मंदीत होते. नॅव्हिगेशन, एव्हिएशन सेक्टर म्हणजे GMR आणि इंडिगो हे शेअरही मंदीत होते, कारण एअरपोर्ट बंद झाले आणि काही फ्लाईट कॅन्सल झाल्यात म्हणून. फक्त ड्रोन उत्पादन करणारे शेअर तेजीत होते. त्याच्यामध्ये पारस डिफेन्स, झेल टेक्नॉलॉजी आणि आयडिया फोर्ज IDEAFORG हे शेअर तेजीत होते. BEMLनी 15 रुपये दुसरा डिव्हिडंड दिलाय. त्याची रेकॉर्ड डेट 15 मे ही ठेवली आहे. ट्रम्प आता चीनवरचे जे टॅरिफ्स आहेत ते 80% कमी करणार आहेत, की ट्रेड वॉरचा तडाखा काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे श्याम मेटॅलिक्सचा रिझल्ट लागला. प्रॉफिट फ्लॅट राहिले असं म्हणावं लागेल, कारण 216 कोटीवरून 218 कोटी. रेव्हेन्यू 3606 कोटीवरनं 4139 कोटी म्हणजे 14.78% एवढा रेव्हेन्यू वाढला. इंटेलेक्ट डिझाईन त्यांचं प्रॉफिट 135 कोटी, रेव्हेन्यू 749 कोटी. त्याच्यापैकी प्लॅटफॉर्म रेव्हेन्यू 79 कोटी, लायसेन्स रेव्हेन्यू 174 कोटी आणि AMC रेव्हेन्यू 138 कोटी. सतलज टेक्सटाईल त्यांचं इन्कम 686 कोटी. त्यांचं प्रॉफिट वाढलं 686 कोटी चौथ्या क्वार्टरमध्ये आणि पूर्ण वर्षामध्ये 2699 कोटी. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. पैसालोचं प्रॉफिट 46.29 कोटी,
तर रेव्हेन्यू 194 कोटी एवढं झालं. HCL टेक याने केअर AI बरोबर करार केला. चोला फायनान्सचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ₹1.30 डिव्हिडंड दिला. मदरसन वायरिंग यांचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं. आता जे आपण बघतोय की यस बँकेमधला जो शेअर होता तो 13.19% एवढा स्टेक म्हणूया, तो ₹21.50 प्रति शेअर यानी स्टेट बँक विकणार आहे. पण स्टेट बँकेचं एक कन्सॉर्शियम आहे. हा स्टेक आपल्याला माहिती असल्याप्रमाणे सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला विकणार हे आता पक्क ठरलं आहे. तर त्या 6.8% स्टेक मात्र त्याच्यातला HDFC, ICICI, कोटक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक, IDFC फर्स्ट आणि बंधन बँक यांनी सगळ्यांनी घेतला होता. त्यांचा 6.8% स्टेक विकणार, तो 4,594 कोटीला विकणार आणि बाकीचा उरलेला स्टेक स्टेट बँकेचा आहे. एकंदरीत स्टेक 13.19 मधला 6.8% स्टेक या सगळ्या बँकांनी मिळून घेतला होता. या सर्व बँकांचे 4,594 कोटी रुपये वसूल होते आणि एकंदर 8,881 कोटी रुपये मिळू शकतील. त्यामुळे या सगळ्या बँका कदाचित सोमवारी तेजीत राहतील. स्विगीचा लॉस वाढलाय आणि ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू 7,347 कोटी एवढी झाली आहे. बँक ऑफ इंडियाचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. डॉक्टर रेड्डीचा हा कन्सॉलिडेटेड रिझल्ट आहे. त्यांचे प्रॉफिट्स वाढले. पूर्वी 1,307 कोटी होते, आता 1,594 कोटी झाले. त्याचप्रमाणे कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू पूर्वी होता 7,083, आता झाला 8,506 कोटी. मार्जिन पूर्वी होतं 24%, आता झालं 29.1% आणि त्याने ₹8 एवढा डिव्हिडंड दिला आहे. आज जर्मनीचा डॅक्स हा ऑल टाईम हायवर होता. भारती एअरटेलचे फाउंडर हायर इंडिया HAIER हायर इंडियामध्ये 49% स्टेक घेणार आहेत. हा स्टेक $2 बिलियन घेतला जाणार आहे. ही HAIER हायर ही चायनीज कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी आहे. वॉर्बर्ग पिंकस बरोबर भागीदारीमध्ये हा स्टेक घ्यायचं असं भारती एअरटेलच्या फाउंडरनी ठरवलं आहे. बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या, पण अजूनही ताणतणाव आहेच. ताणतणावामुळे आज व्हिक्स 22 पर्यंत गेला होता. व्हिक्स वाढत गेला की मार्जिन कॉल्सही असतात,
स्टॉप लॉसेसही हिट होतात आणि मार्केटही आज जवळजवळ 900-950 पॉईंट मंदीत होतं आणि ते फारसं सुधारलं नाही. 700-750 पॉईंटच्या आसपास सुधारलं, पण दिवसभर मार्केट आज मंदीतच होतं. तर आता सोमवारी काय होतं आहे हे तुम्ही आणि मी दोघंही मिळून बघूया. सोमवारच्या व्हिडिओमध्ये सोमवारची अवस्था काय असेल ती मी तुम्हाला सांगेन. नमस्ते.